भाडं देत नाही वसाऱ्यानो? किती दिवस झाले भाडं देत नाही तुम्ही? मला एक छोटासा मेजर प्रॉब्लेम झालाय म्हणून जरा भाडं अडलंय तुमचं. हा मेजर प्रॉब्लेम मागच्या वेळी मेला म्हणून तुम्ही मला सांगितलं. हा जिवंत आहे वसारा. तेव्हा फसवलं? नाही फसवलं तुम्हाला आम्ही. अहो ह्याचा जुळा भाऊ मेला म्हणून हा गावाला गेला. आम्हाला वाटलं हा मेला, तेच तुम्हाला सांगितलं. आम्ही नाही फसवलं. मला पाया पडतो, मला पाया पडतो. आता फसवलं नाही नाही. तुम्ही उतरा खाली. खाली या, खाली या, खाली. माफ करा. मला भाडं पाहिजे नाही तर बाहेर व्हा. ये शता बुटक्या मारीन. मला काय मी आत्ता भाडं देतो. इथे ठेवलंय भाडं दे. पण आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय सांगायचंय? केवढ्या सहन करतो आम्ही इथे, केवढी ऍडजस्टमेंट करतो. माणसं 2, कॉट 1, झोपायचं कसं? आता सांगताय वसाड्यानं? 3 महिने झाले ना भाडं दिलं नाही तेव्हा नाही बोला तुम्ही. त्याला हे सोडा. ट्यूबलाइट 1, बटन 1, माणसं 2, कसं लावायचं? अरे बाई एकच वसाड्या, एकच आहे ना. ट्यूबलाईटचं जाऊ दे. फॅन बघा, 3 पाती आहेत, 4थी कुठे आहे? बॅट बॉलला खेळायला गेलात? म्हणजे 3च पाती आहेत, 4थी वसाड्याने दिलाच नाही. आणि तुम्ही मला आता सांगताय दुकानदार परत घेल आता 3 महिन्यानंतर? अहो फॅनचा सोडा. सर्वात मेजर प्रॉब्लेम, बाथरूमच्या नळाला पाणी येतं. ते मग येतच आहे ना वसाड्यानं, अडचण काय? अहो मुतल्यासारखं येतं. कधी कधी तर येतच नाही. मेन आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आत्ता तुम्हाला भाडं देतो. वसाड्यानं भाडं द्या आत्ताच्या आता. काय प्रॉब्लेम दाखवा. ह्यानं दाखव. दाखवा problem काय? दाखव. काय प्रॉब्लेम बघू. भाडं नाही. प्रथमेश मामा आलेत. नमस्कार प्रथमेशराव. मामा लग्नाची बोलणी करायला आलेत आपल्या. नमस्कार मामा. नमस्कार. असू द्या, असू पाया नका पडू, असू द्या. तू मुंबईत घर घेतलंस ना? मी असं मी त्यांना सांगितलं. म्हणून आपल्या लग्नाची बोलणी करायला आले ते. कारण तू मुंबईत घर घेतलंस ना हे. आणि नाहीतर दुसऱ्या बरोबर लग्न लावलं असतं, पण नाही लावलं कारण तू मुंबईत घर घेतलंयस ना हे. म्हणून लग्नाची बोलणी करायला आले कारण तू मुंबईत घर घेतलंयस ना हे. मी मुंबईत घर घेतलंय. हो. हे कडी लावली. लावली. मला मी घर घेतलंय. अरे पाया नका पडू लगा. अरे वसाड्यानं सगळं बरोबर आहे इकडं. बसा. बसा ना मामा. मामा बसा मामा. सगळं तर बरोबर आहे इकडे. बस. कसला तरी आवाज आला ना? नाही मी हसलो. नाही आवाज आला कसला तरी. माणूस कोणतरी बोलतोय. कोण आहे? कोण माणूस कोण आहे? ते आवाज आला ते कोण आहे? मालक. प्लंबर. प्लंबर. प्लंबरचं नाव मालक आहे. निराळच गाणं आहे बरं का मुंबईकरांचं. प्लंबरचं नाव मालक ठेवतोय. या वसाड्यानं दरवाजा खराब भाऊकडे लावता तुम्ही. दरवाजा खोला वसाड्यानं. का चिडले तेवढे? कोणून ठेवलं वे? नाही लगा असं करू नका लगा. माणूस मरेल. बाहेर काढा त्याला. बाहेर चला. मामा नमस्कार करतो मामा. अरे असं तू किती वेळा नमस्कार करशील लगा? काढा बाहेर काढा माणसाला. मामा तू साधा सुद्धा माणूस नाही. हा हळू. हा सांग. मामा अहो आमचे पैसे घेतले त्या माणसाने. पैसे घेतले? हा पैसे घेतले आणि बोलला की काम करून देतो. 4 दिवस झाले काम अर्धवट ठेवतो आणि निघून जातो. म्हणून ठरवलं आज त्याला आतमध्ये डांबून ठेवतो. हा बरोबर केलं. आणि साधा सुद्धा माणूस नाही, डांबरट आहे. अरे दरवाजा खोला बाहेर वसाड्यानं. असं करतो. आणि मामा आमचे पैसे घेतले आणि आम्हालाच धमक्या देतात मामा. सांगतात पोकळ बांबूचे फटके देन, पोरं आणून मारेन. मामा आम्ही काय करायचं सांगा मामा. दरवाजा खोला वसाड्यानं. बाहेर आलो तो बोकल बाबूचे फटके देत मला. उघडा दरवाजा. नको मामा. दरवाजा उघडा. मामा नको. कशाला तू कशाला आता ना? नको ए, नको मामा. मामा ऐका ना. मुस्कडा वाजून दरवाजा उघड. मामा वाय वसाड्यानं बंद करता. बंद करता. बंद करता वसाड्यानं. बंद करता. बंद करता वसाड्यानं. कुठे गेलं?
बारका नागतोडा. अशी फान्न करून वाजवीन का नाही फिरत फिरत जाशील आतमध्ये माकडा पोरांची ताप देते जोय रे. हा? पैसे घेतले पोरांचे काम करत नाही जोय. बघ वाजवीन का नाही कानपडा दे. मामा ठीक आहे चला मामा. आतमध्ये हो. काम केल्याशिवाय जर बाहेर आलंच का नाही आतमध्ये टाकीन पोलिसांना बोलवून. मामा ठीक आहे. मामा कुठे चिडतोय? यायला तुझ्या ए मामा बस. ए प्रथमेश पाणी आण पाणी. बस मामा चिडू नकोस. पहिलं काम चालू करायचं. हा मामा ऐकलं तर. कोण आहेत कोण ते 8 टाकीन बोलले काय एकदम डायरेक्ट 8 टाकीन मला बोलले. इन्कम टॅक्स वाले आहेत. पाणी. आपल्या घरात कशाला तुमच्याकडे 2 घर आहेत ना टॅक्स भरलात तुम्ही कधी नाही. म्हणूनच आलेत ते 30 वर्ष आत टाकणार आहेत तुम्हाला. अरे बापरे आता रे काय करायचं. काही करू नका आम्ही त्यांना सांगितलंय तुम्ही प्लंबर आहात म्हणून. मी प्लंबर सांगितलं मी प्लंबर वाटतो. तुम्ही प्लंबरच वाटतं पहिल्यापासून. आता कधी ऍक्टिंग करा. अरे पॅन्टी नंतर गुंडळ तुझ्या आईला पाण्याचं काम करतोय. गेले मामा चिडचिड करू नका. मामा गेले गेले ते. मामा गेले. हळूहळू सांभाळून बस. हे तू चिडचिड करू नको. मामा. कशासाठी आलाय आपण? थँक्यू मामा तुम्ही नसतं तर आज नाही प्रथमेशराव हा. बाकी घर आवडलंय बरं का. वा 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 मानलं तुम्हाला गाड्या. हा मामा. मामा मी बोलले होते ना की प्रथमेशचं घर आहे इथे म्हणून. तसं नसतंय ग पुरी. शेवटी कसं मामाचं काळीज आहे बघायला लागतंय ग सगळं. पोरगा आहे का व्यवस्थित काय करते खरंच बाबा त्याचं स्वतःच घर आहे का हे आहे. असंच कुठे बी पाठवणार आहे तुला मी. प्रथमेशराव हा मामा. पुरीचं आई वडील नाहीत लहानाची मोठी मी केलेली आहे तिला. माझी जबाबदारी आहे. हा जीवाच्या वर जपली तिला मी लक्षात ठेवायचं. मामा तुम्ही टेन्शनच घेऊ नका तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करेन मी तिच्यावर. दिली भाची तुम्हाला. हा भाची दिली तुम्हाला. हो का रे? फिक्स झालं. फिक्स झालं. भाची दिली तुम्हाला. पाया नका पडू पाया नका पडू असू दे. पाया नका. वा, वा. अभिनंदन. गेले काय इन्कम टॅक्स वाले. इन्कम टॅक्स वाले गेले गेले काय काय भानगड इन्कम टॅक्सची. मामा बसा ना. बसा ना मामा बसा बसा. काय बोलले इन्कम टॅक्स वाले म्हणजे. मामा ते प्लंबर आहेत ना ते आधी खूप श्रीमंत होते. हो खूप खूप पैसा होता. असं होय. अचानक इन्कम टॅक्स वाल्यांची रेड पडली. हं? रस्त्यावर आला माणूस सगळं जप्त केलं. काय सांगताय. तेव्हापासून त्यांनी इन्कम टॅक्स वाल्यांचा धसका घेतलाय. अयो नळाला पण 2दा सॅल्यूट करतात. हा माणूस चांगला आहे. मग आम्ही काय करतो अशी छोटी मोठी कामं त्यांना देतो म्हणजे त्याच्या पैशातून त्यांचं घर चालतं. दम लागतो बच्चाने ना आतमध्ये म्हणा घामाघूम झाला. अय नागतोडा मामा घ्या बाहेर घ्या देस. मामा नको ना कशाला बाहेर बोलवतो सारखं. मामा दम नका देऊ. सावकाश ते नमस्कार पाहुणे. बसा बसायला नको ना मामा. बसा बसा. नको. नमस्कार साहेब. साहेब बिहेब जाऊ देऊ काय बेहता एवढं. अरे इन्कम टॅक्स भरलाय मग बेहचं नाही अजिबात कळलं का. मालक नावाचे प्लंबर तुम्ही. भाचीचं लग्न ठरलंय आपल्या. अरे अभिनंदन. हा हा थँक्यू. जावय बापू आहेत आमचे. लग्नाला यायचं कळलं का. आणि असं हॅ हॅ परत यायचं नाही. अगदी नवीन कोरी कपडे बिपडे घालून यायचं. हा दांगा करायचं नाही लय लग्नात कळलं का. हा एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी. मामा 2 मिनिटं. जाऊ अरे तू इन्कम टॅक्स वाला लग्नाचं बोलतोय बसाऱ्या. बोडवड आहे त्यांचा. लग्न करू म्हणजे डील फायनल करू आणि लग्नाला यायचं म्हणजे सही करायला यायचं. मी मला काही कळले त्यांना.
साक्षीदार म्हणून सही करायला यायचं. ते साक्षीदार का? पाहुणं लग्नाला यायचं बरं का अक्षदात टाकायचं. हा मी माझी अक्षता घेऊन येणार. तुम्हाला पाहिजे तसं या पण या ह्याची घेऊन या कळलं का येऊ का मग या. हा चला चला शिवा येते मी बाय. काय राहायचे काय आज? नाही येते बाय. चला हो बाय. हे म्हाताऱ्यानो, थँक्यू रे थँक्यू. इन्कम टॅक्स वाले तुम्ही मला वाचवलं, थँक्यू. ते जाऊ दे, 50,000 द्या, 50,000. 50,000? मी अक्षता घेऊन येतो हा कोडवर्ड आहे 50,000 देण्याचा. हा मी बोललो त्याला. मला घाव दे 50 नको तुम्ही 10 द्या बाकी आम्ही भाड्यातून देतो. थांब बघतो. अरे हा भाडं आणलं होतं हा, हा. ना, त्यातले राहिलेत. हा बस हा अरे तुम्ही होता म्हणून मी वाचलो. नाही तर 30 वर्ष आत मी गेलो असतो जेलामध्ये. थँक्यू मालक मालक तुमचं काय करू मालक थँक्यू थँक्यू.